आता आपल्या समोर येते आजच्या ह्या उपांत्य फेरीच्या पहिल्या भागामध्ये असलेली एकमेव ज्युनियर चॅम्प. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुग्धा वैशंपायन. कशी आहेस मुग्धा? बरी आहे. तुला माहिती आहे हो, माझंच चुकलं, मी विचारलं. त्या सगळ्या मोठ्या मुलांमध्ये तू एवढीशी दिसतेस, माहिती आहे ना? छोटूसं कोकरू दिसतंय. पण आपण गाण्यामध्ये कसे आहोत? कोकरू बिकरू नाही, गाण्यात आपण वाघ आहोत एकदम, हो की नाही? दे टाळी. नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे. घागर घेऊनी पाणी असे जाता, घागर घेऊनी पाणी असे जाता, डोईवर घागर पाजरली, डोईवर घागर पाजरली. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी आ आ एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळण घाबरली, राधा गवळण घाबरली. नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू, नको वाजवू, नको वाजवू श्री हरी मुरली रे. थँक्यू. सुपर. थँक्यू. तुला कसं वाटलं गाऊन? छान. आणि मला एक सांग, एवढे सगळे 5 सिनियर चॅम्प्स तुझ्याबरोबर बसलेत, तुला कुठे यातून भीती वाटली होती का? तू नर्वस होतीस? अजिबात नाही. तुला असं जराही वाटलं नाही की आता आपण सगळे एकत्र कॉम्पिटिशनमध्ये असणार आहोत, तर कसं होईल आता? नाही वाटलं. नाही वाटलं? मग काय तू एकदम डायरेक्ट सगळ्यांना एकदम अशी टफ कॉम्पिटिशन द्यायची ठरवली आहेस? हो. हा, तरीच एवढं चांगलं गायलीस नाही का? खूप छान झालं बाळा गाणं, खरंच खूप छान झालं. आपण श्रुतीताईंपासून सुरुवात करूया. मला ह्या मुलीमधला एक धीटपणा आवडला. तिला आपण काय करतो आहे आणि आपल्याकडनं काय अपेक्षित आहे याची पूर्ण जाणीव आहे, हे दिसलं. आता तू गायलीस त्या गाण्याचा बेस कुठला राग आहे माहिती आहे का राजा? नाही, सगळ्यांना आवडणारी भैरवी आहे ती. आणि ह्या रागाचा जो गोडवा आहे तो गोडवा राखून ही चाल बनवलेली आहे. तर या रागामधल्या स्वरांचा थोडासा जाणीवपूर्वक विचार करून शेवटचा स्वरसुद्धा पूर्ण लागला पाहिजे, तर तुझं गाणं, जे मला कल्पना आहे तुझा जीव एवढासा छोटासा आहे आणि तुझा घास खूप मोठा घेतलेला आहेस तू, पण त्यामुळे मध्ये दम तुटणं, एखादा श्वास कमी पडणं हे होऊ शकतं. पण जर अभ्यास केला तर तू नक्कीच ते करू शकशील राजा. काय कॉन्फिडन्स आहे का तुझा? सॉलिड आहेस तू. तू यांना पण सगळी मॉनिटरगिरी करणार आहेस बहुतेक सगळ्यांवर, है ना? तर आत्ता मला जसं श्रुतीताईने किती छान सांगितलं तुला की, आणि ही गोष्ट आज पहिल्या प्रथमच इनफॅक्ट मी तुझ्या गाण्यात बघते की तुझे शेवटचे सूर 2-3 वेळा निसटले. असं कधीच झालं नव्हतं मुग्धा. हां, तर तेवढी फक्त काळजी घे. आज जरा काहीतरी वेगळं टेन्शन असणार तुला बहुतेक, आणि हे गाणं पण जरा कठीण आहे बाळा. हां, तर ऑल द बेस्ट. तू खूप छान गातेस. आणि तुम्हा सिनियर्सनाही मला सांगणं आहे की असं नाही आहे की ही लोक आता ज्युनियरमधनं आली आहेत म्हणून यांच्यावर आम्ही काही स्पेशल एक्सक्युजेस देणार, त्यांना काही वेगळी मुभा असणार नाही. या स्टेजवर आता तुम्ही सगळे एक आहात. तुमच्यापैकी सगळ्यांनी आपापलं बेस्ट द्यायचं आहे. कोण लहान कोण मोठं नाही. ओके, ऑल द बेस्ट.
फंडू झालं गाणं, फंडू. ग्रेट. मला मला काय वाटलं होतं माहितीये, मला तर टेन्शनच आलं होतं. तू आता सगळे अशा आजूबाजूला 4.5 फूट आणि आपण 2.5 फूट, कसं काय. पण तू जे काय गायलीस ना, तुला सांगतो मी, तिची स्टाईल आहे ताई. काय तिची अशी- काय अशी ही style. अशी अशी इथपासनं लेफ्ट पासनं राईट पर्यंत गाणार, वरती अशी पुंगी. हा, खूप खूप मस्त गाली, सॉलिड. थँक्यू. दोन व्हेरी गुड. आणि वरतून हा, वरतून नी मिळालाय बघ. ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येतोय सच्चा कोकण मित्र मोहित कारले. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार जाने, केलेत वार जाने, तो मोगरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज. थँक्यू. मोहित खूप छान झालं. हा? आता आपण परीक्षकांना विचारूया. हो, आपण कोणापासून सुरू करूया? अवधूत दादापासून. चालेल. गझल गायकी ही शब्दप्रधान गायकी आहे. म्हणजे शब्द पहिले. जखमा अशा सुगंधी झाल्या तर काळ झाला, केले तर वार जानी, तो मोगरा असावा. काय कल्पना आहे यार. तर ती कल्पना लोकांपर्यंत अशी पोचली पाहिजे की तुझं क्लायमॅक्सच्या शेरचा झाला की लोकांनी अशी त्यांच्याकडनं दाद आली पाहिजे. अशा स्टाईलनी गझल पेश केली गेली पाहिजे. अवधूत, केले तर वार ज्यांनी तो मोगरा असावा. ही जी त्यात तो आणि मोगरामधला जो पॉज आहे, जी छोटीशी विरामाची जागा आहे, ती जागा समजायला वार व्हावी लागतात. आणि हे बाळ लहान आहे. पण तू हा प्रकार निवडून तर थोडासा एक हटके म्हणतात ज्याला आजच्या भाषेमध्ये, असा प्रयत्न केलेला आहे. तो मला फार आवडला. कारण त्याकरता ह्या अशा प्रकारांना गाण्यासाठी एक वेगळी मॅच्युरिटी लागते, थोडंसं मोठं व्हावं लागतं माणसाला.
तू अजून वयानं लहान आहेस आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं तुझं वय आता आवाज फुटण्याच्या जवळ येऊन पोचलेलं आहे, होय की नाही? त्यामुळं छोट्याशा हरकती वगैरे कधी कधी फ्लॅट जातात. पुढच्या खेपेला चांगल्या गझलांची निवड कर, छान गा आणि गात राहा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. गझल अर्थात हा विषयच असा आहे, प्रेम करणाऱ्यांचा विषय. आणि जसं या दोघांनी सांगितलं, 2 ओळींमध्ये पूर्ण जग इकडचं तिकडे होतं रे. आणि ते जग इकडचं तिकडे करण्यासाठी जी जागा जर का ठेवली नाही, कारण तू आलापताना चिकार सगळं सगळं परफेक्ट गायलास, दॅट इज ओके. ते आता तुम्हा सगळ्यांच्या गळ्यात आहे आम्हाला माहिती आहे. पण ही जी अदा आहे ती अजून कमी वाटली मला. म्हणजे फक्त गायकी वाटली खरं सांगायचं तर. ॲटिट्यूड, त्या शब्दांमधला जो ॲटिट्यूड आहे तो लोकांसमोर सादर करताना जो तुझ्यात ॲटिट्यूड आला पाहिजे तो मला कमी वाटला. तू फक्त गाणं ऐकून गायलास आणि त्याच्यातल्या आलापताना आणि जागा बघून गायलास असं वाटलं आत्ता मला. हां, सो टेक केअर, ऑल द बेस्ट. थँक्यू. दोन मिळालेले आहेत. ऑल द बेस्ट. तुम्ही सगळे आता मुंबईतले आहात आणि उलटं म्हणेन की तुम्ही इतके तयार व्हा की तुम्ही जिथे असाल तिथे इंडस्ट्री येईल.